तर राम राम मित्रांनो, आपला ट्रॅक्टर कमेंट अँड रिव्ह्यू या सिरीजचा आज तिसरा व्हिडिओ. आणि आज आपण बात करणार आहे सोनालिका DI 32 RX बद्दल. बाहेर खूप हवा वगैरे चालू आहे, त्यामुळं आपण गाडीत व्हिडिओ शूट करतोय. आणि मिनी ट्रॅक्टर सेगमेंट मध्ये आहे ना, जर आकाराने असा धष्टपुष्ट जरा मोठा, टायर साईज पण जरा चांगली मोठी, तो जर असेल तर तो आहे सोनालिका DI 32 RX. आकाराने एकदम तुम्हाला मोठा भेटल, म्हणजे आहे 32 HP चा, पण तुम्हाला 35 HP जे मिनी ट्रॅक्टर येतं ना, त्याच्यापेक्षा पण आकाराने खूप मोठा भेटेल हा ट्रॅक्टर. व्हिडिओमध्ये पण छोटा दिसतो, पण असा लाईव्ह पाहिला ना तर बऱ्यापैकी म्हणजे एकदम धडधाकट ट्रॅक्टर दिसतो. आणि अजून एक कंपनीनं लॉन्च केलाय 1 वर्षापूर्वी, चित्ता नावानं, सोनालिका DI 32 चिता. लुक बदलून टाकलाय, एकदम दिसायला एकदम भारी केलाय नाही का. आणि त्याला नाव दिलंय चित्ता. सोनालिका असे नाव एकदम भारी देते ट्रॅक्टरांना. टायगर, चिता, छत्रपती, परत महाराजा अशी एक सिरीज होती त्यांची. परत सिकंदर झालं तुमचं. चला आपण सोनालिका DI 32 वर बोलूया. तर पहिल्यांदा तर आपण इंजिन बद्दल बोलू. इंजिन तुमचं 32 HP राहणार आहे, 3 सिलेंडर आणि 2780 cc इंजिन, जे की मिनी ट्रॅक्टर मध्ये खूप झालं. बाकी जे तुमचे आता स्वराज 724 सिमॉर्चडची जर बात केली, त्याच्यात 1824 cc इंजिन येतं. आणि म्हणजे HP पण वाढवाय आणि तुमचं सीसी पण वाढवाय. 2000 RPM वर मित्रांनो हा काम करतो. टॉर्कची जर बात केली ना, तर 130 न्यूटन मीटरचा जो टॉर्क आहे तो ट्रॅक्टर जनरेट करतो. म्हणजे सेगमेंट मध्ये आहे ना, ताकदीच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करेल कंपनीनं. एकदम त्यांच्याकडून फुल पॉवर देईल नाही का इंजिन मध्ये. आणि गिअर बॉक्सची जर बात केली ना, तर दोन्ही ट्रॅक्टरांमध्ये 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्सचा सेंटर शिफ्ट गिअर बॉक्स येणार आहे. इंजिन झाला, गिअर बॉक्स झाला. लिफ्टिंग कॅपॅसिटीची आपण बात करू तर तुम्हाला दोन्ही ट्रॅक्टरांमध्ये 1300 किलोची जी आहे ती लिफ्टिंग कॅपॅसिटी भेटणार आहे. म्हणजे सेगमेंट मध्ये कंपनीनं 32 HP चा ट्रॅक्टर दिलाय ना, त्याच्यात ताकद पण चांगली दिली. 8+2चा गिअर बॉक्स पण मोठा दिलाय. असं नाही का 3च गिअर दिले त्यांनी, 4 गिअर दिलेत. सेगमेंट मध्ये त्यांच्याकडून त्यांनी पूर्ण हे दिले नाही, लिफ्टिंग कॅपॅसिटी पण चांगली भेटती. म्हणजे तुम्ही म्हणजे या ट्रॅक्टर बद्दल, जमीन जर चांगली असेल, मीडियम असेल, तर मोठ्या ट्रॅक्टरची इम्प्लिमेंट सुद्धा चालवू शकते. ती टेस्ट ड्राईव्ह तुम्ही नक्की घेऊन बघा. रोटर पण या ट्रॅक्टर मोठा चालवू शकतो, पण तुमच्या जमिनीनुसार नाही का. टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा. बाकी चितामध्ये तुम्हाला आहे ना, त्याचं ते इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ना, ते थोडं अपग्रेड भेटणार आहे. डिजिटल प्लस अॅनालॉगचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर भेटणार आहे. बाकी तुम्हाला दिसायला चिता आवडतो का साधा DI 32 RX आवडतो, नक्की कमेंट करून सांगा. आणि आता सर्वात मेन, दिसायला एवढा धडधाकट ट्रॅक्टर दिसतो, त्याचं कारण म्हणजे त्याची टायर साईज. आणि सेगमेंट मध्ये कंपनीने टायर साईज पण एकदम मापात दिलेली. पुढं 5015चे टायर साईज भेटणार आहे तुम्हाला, जी की स्वराज ऑर्चर्ड मध्ये येते. पाठीमागं पण तुम्हाला 12-2-24चे टायर भेटणार आहे, मोठं टायर भेटणार आहे, जे की तुम्हाला TAF 30 DI ऑर्चर्ड मध्ये पहिल्यापासून येतं. आता स्वराज 724 मध्ये आत्ता आत्ता कुठं त्यांनी कंपनीनं द्यायला सुरुवात केली. आणि आत्ताच्या जमान्यानुसार त्याच्यात तुम्हाला ड्राय टाईप एअर क्लिनर तर भेटणार आहे. सोबत पॉवर स्टिअरिंग तर ऑफकोर्स राहीलच. आणि मी पण सोनालिका चालवेले, सोनालिकाचा मी 30 चालवेले. मला त्याची स्टिअरिंग एवढी स्मूथ वाटली, काय माप नाही. स्वराज 724 पेक्षा तर एकदम स्मूथ आहे त्याची स्टिअरिंग. आणि RX मध्ये आणि चितामध्ये दोघांमध्ये पण तुम्हाला चेंजेस तर भेटतील, लुकमध्ये चेंजेस तर भेटतील. पण दोघांचं पण बोनेट एरोडायनामिक डिझाईन करेल, म्हणजे त्याच्यावर पाण्याचे थेंब बिंब काही साचणार नाही. आणि येऊन निष्कर्ष असा निघतो, दोघांमध्ये लुकचा डिफरन्स आहे. लुक जो तुम्हाला आवडेल तो घेऊन टाका. चितामध्ये तुम्हाला मायनर मायनर चेंजेस भेटणार आहे, मीटरमध्ये थोडे चेंजेस भेटतील. आणि तुमचे जे हायड्रॉलिक लिव्हर आहे ना, त्याच्यात थोडेफार म्हणजे डिझायनिंग त्याची वेगळी राहील. बाकी सोनालिकाने या श्रेणीत पुरेपूर त्यांचा कब्जा करून ठेवले नाही का. 32 HP श्रेणीमध्ये आहे ना, हा ट्रॅक्टर सर्वात जास्त चालतो, सोनालिका DI 32 RX. आपल्या इकडं महाराष्ट्रात भरपूर फेमस होईल तो. कारण की आपल्या इकडं मिनी ट्रॅक्टरची जास्त डिमांड आहे महाराष्ट्रामध्ये. लोक म्हणजे हळूहळू मिनी ट्रॅक्टर मध्ये पण जास्त पॉवर बघू राहिली, जो की सोनालिकाने एकदम बेस्ट विकल्प दिले त्यांना. म्हणजे आकार पण जास्त छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही. एकदम मापात आकार, ताकद पण त्या हिशोबाची दिलेली आहे. तर मित्रांनो, असाच काहीसा होता आपला सोनालिका DI 32 RX.
तर आजची कमेंट जी करेल होती स्प्लेंडरवाला, डेक्स इन ऑफिशियल आणि सचिन फुंदे यांनी. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.